हॅलो फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं तिखा मिठा रेसिपीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खीर। अशा छान छान रेसिपीजसाठी तिखा मिठा रेसिपीजला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। तर चला मग आपण पाहूया साबुदाण्याची खीर कशी बनवायची। साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे इथं अर्धा लिटर दूध। ते आपण बॉईल करून घेऊ, छान उकळून घेऊ त्याला। आता आपलं दूध हे चांगलं उकळलेलं आहे, याला आपण साय मोडून घेऊया। हे स्पेशल दूध आहे, घट्ट असलेलं, म्हशीचं असल्यासारखं। हे फुल फॅट क्रीम दूध असतं। यासाठी मी अर्धा कप साबुदाणा मऊ करून घेतलेला आहे। हे 3 ते 4 तास भिजवून घेतलेलं आहे। यामध्ये आपण हे घालूया। याला आपण छान उकळी काढून घेऊया। साबुदाणा घातल्यानंतर फुल फ्लेमवर राहू द्या गॅस, म्हणजे दूध फाटणार नाही। हे चांगलं उकळत आहे आपलं दूध। हे खीर आपण नवरात्रीमध्ये कोणत्याही उपवासाला खाऊ शकता। विशेष करून नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास असतो, त्यामुळे नवरात्रीमध्ये बनवू शकता तुम्ही डेली। मी त्यासाठी घेतलेली आहे अर्धी वाटी साखर। हे आपण छान उकळून घेऊया आता साखर घातल्यानंतर। आता आपण यामध्ये ड्राय फ्रुट्स घालूया, काजू, बदाम आणि किसमिस। कलर येण्यासाठी थोडं केसर घालूया। हे छान असतं केसर, हेल्दी असतं। तुम्ही घालत नसाल तर स्किप करू शकता ते केसर। यामध्ये विलायची घालत आहे मी 4 ते 5 पूड करून घेतलेली आहे। आता आपण छान शिजवून घेऊया खीर। आता आपली खीर रेडी झालेली आहे। केसरने आपल्या दुधाला कलर आलेला आहे छान, तुम्ही बघू शकता। तुम्ही पण करून बघा, हे खीर छान असते। आता आपली हे खीर रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे खीर। केसरने याला कलर सुद्धा आलेला आहे छान असा। तुम्ही करून पहा ही रेसिपी। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।